फैंसी गारमेंट एंड किड्स मॉल, शेरवानी, कोट पैंट, थ्री पीस, बच्चे और बच्चियों के लिए कई सारे कपड़ों की वैरायटियां आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने, हजार खोली, मालेगांव। प्रोप्राइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। मानव समाचार में आपका स्वागत है। आप देख रहे हैं धुलिया से जमील शाह की रिपोर्ट। साकरी पुलिस ने बैंक एजेंट से लूट करने वालों को महज 15 घंटे में पकड़ लिया है। साकरी पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक मोतीराम निकम ने उनकी टीम ने लुटेरे के एक गिरोह के 6 को हथकड़ी लगाई है, जिन्होंने सड़क पर एक बैंक के एजेंट को लूटा और उनसे नकदी छीन ली। ये सभी लुटेरे साकरी के रहने वाले हैं और चूंकि पुलिस ने वारदात के 15 घंटे के अंदर लुटेरों को पकड़ लिया है, इसलिए साकरी कर के लोगों द्वारा पीआई निकम और उनकी टीम की सराहना की जा रही है। खुद जिला पुलिस प्रमुख संजय बारकुंड ने साकरी पुलिस स्टेशन के पीआई मोतीराम निकम और उनकी टीम खोजी टीम की सराहना की और 10,000 रुपये का नगद इनाम घोषित किया। साकरी शहर के लक्ष्मी रोड इलाके के निवासी प्रमोद पारकचंद टाटिया पिछले 25 वर्षों से हस्ती बैंक की साकरी शाखा में एजेंट के रूप में काम कर रहे हैं। 24 अगस्त की रात करीब 9:15 टाटिया ने बैंक के दिन भर के कलेक्शन के 1,10,000 रुपये बालाजी कंपनी की कलेक्शन मशीन एक मोटे सफ़ेद कपड़े के थैले में रखे। MH18 भी जब मोटरसाइकिल क्रमांक 7859 घर जा रहा था तो पीछे से एक सफ़ेद रंग की कार ने टाटिया की बाइक को टक्कर मार दी। टक्कर के बाद कार पेरेजपुर रोड की ओर चली गई। कार की टक्कर लगाने से प्रमोद टाटिया गिर पड़े। पास ही एक बेंच पर बैठे 21-22 साल के युवक ने मदद के बहाने टाटिया के हाथ से बैग छीन लिया और कार जिस दिशा में चल गई उस दिशा में भाग गए। इस घटना के बाद प्रमोद टाटिया ने साकरी पुलिस में शिकायत दर्ज कराई। आरोपियों के खिलाफ IPC 392 के तहत मामला दर्ज किया गया है। पीआई निकम ने आरोपियों का पता लगाने के लिए टीमें गठित की। पीआई निकम की टीम ने महज 15 घंटे में सफलता हासिल कर ली। योगेश विजय पवार, गौरव विजय पवार दोनों निवासी लोकमान्य नगर साकरी, गणेश राजेंद्र देसले निवासी गणेश नगर साकरी, दीपक उर्माल पवार, दावल अरुण भौरे और संपत उर्फ संप्या अशोक मालचे निवासी को गिरफ्तार। गढ़ी भिलाटी साकरी आरोपियों ने अपराध कबूल कर लिया है और उनके पास से 8,12,400 रुपये का कीमती सामान जब्त कर लिया गया है। संजय बारकुंड जो पुलिस अधीक्षक धुले जिले के हैं, उन्होंने सारी मालूमात दी है। आगे की कार्रवाई शुरू है। देखते रहिए मानव समाचार, मानवता के हक में। तारीख 25 तारखेच्या मध्यरात्री एक घटना घडली होती। त्यामध्ये एका बँकेच्या जो पिग्मी एजंट आहेत ते त्यांची कॅश घेऊन जात असताना ते एका गाडी कट मारला होता, पांढऱ्या रंगाची गाडी। त्यानंतर मदतीचा बहाणा करून काही चोरटे त्याची बॅग लंपास केली होती। त्यामध्ये या बँकेचं जे आपण जे कॅशचं मशीन असतं आणि काही कॅश हे पळून घेऊन गेले होते। त्या अनुषंगाने 392 म्हणजे दबडी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आमचे सागरी पोलीसचे PI श्री निकम साहेब आणि त्याच्या टीमने ताबडतोब या गोष्टीचा आढावा घेऊन आरोपींना निर्बंध केले। त्यामध्ये जी पहिल्यांदा जबरी चोरी असेल तर पुढे जाऊन यामध्ये 6 आरोपी निष्पन्न झाले आहेत। त्यामध्ये यामध्ये दरोड्याचे कलम लागले आहेत आणि यामध्ये गेलेला माल आणि वापरलेली वाहनं, कट मारण्याचे वापरलेली एक स्विफ्ट कार होती आणि 2 पल्सर गाडी त्यात मिळवल्या आहेत। एकूण 5 मोबाईल देखील त्या आरोपीकडे निष्पन्न झाले आहेत। जवळ 40,000चा कॅश आणि 3 हत्यारं, त्यामध्ये एक चाकू आहे, एक भुकटी आहे आणि एक पहार आहे, हे देखील जप्त करण्यात आलेले। या आरोपींचा अभिलेख आम्ही तपासून घेऊ
त्या बरोबर जर अभियोग असेल तर यामध्ये पुढे मोका किंवा MPD प्रोसेस करण्याचा प्रयत्न करू. सध्या आम्हाला अभियोग दिसून येत नाही, परंतु हे आरोपी हे तरुण वर्गातले आहेत, वयवर्ष 22 ते 28 पर्यंतचे आहेत. त्यांना आपण वेळेस जरब दाखवली, अन्यथा हे रोड रॉबरी हे प्रकार चालू झाले असते. आता थोड्या वेळापूर्वी फिर्याद व्यक्त केलं, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 2 दिवसापूर्वी देखील प्रकार करण्यात आला होता. या आरोपीने अटक केल्यामुळे हे पुढचे आपलं जे चेन आहे थांबवण्यात येत आहे. या वकिलीबद्दल मी साक्री पोलीसचे प्रभारी अधिकारी निकम साहेब त्यांच्या टीमच्या मी कौतुक करतो. माया करून त्यांना रुपये 10,000 केलेला साक्री पोलीस अशीच भरीव कामगिरी करायची अशी माझी अपेक्षा आहे. आता काही लोकांनी व्यक्त केलं की साक्री पोलीस स्टेशनमध्ये लोकांमध्ये पूर्वी नाराजी होती. ते मला माहिती आहे की मागील नोव्हेंबरमध्ये आपल्याकडे मार्केटमध्ये एक चोरी झाली, त्या लोकांना मार्केट पाडलं होतं, केला होता, त्या लोकांना नाराजी होती. साहेब त्यांच्या मला वाटतं त्यांनी कामगिरी करावी. त्याचबरोबर मी सर्व नागरिकांना हे करतो की ह्या वर्षी पाऊसमान फार कमी आहे. जे काय असतो त्यापैकी पाऊसमान आहे, त्यामुळे आपल्याला वाटण्याची शक्यता आहे की आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की आपल्या ग्रामीण भागात आपण ग्रामपंचायत दिलं की आपण त्यावेळी प्रोटेक्टिव्ह काही फोर्स तयार केले, कारण आपल्या पोलीस स्टेशनचा फोर्स असतो तो कमी पडतो आणि आपलं क्षेत्र हे खूप मोठं आहे. आणि ह्या जिल्ह्यात पाहिलं की प्रत्येक तालुक्यात जो क्षेत्र दिलेलं आहे, गावाची संख्या किंवा लोकसंख्या हे प्रकार पाहता आपल्याला जनतेच्या सहभागातून आपण ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे. याबद्दल मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण पोलीस प्रशासनाला योग्य त्यातून सहकार्य करावं. जय हिंद. सर्वांनी मला जे सहकार्य, व्यापारी वर्ग, राजकीय पुढारी ज्यांनी मी सर्वांचं आणि अशी घटना घडली. साक्री शहर शांतता शहर आहे आणि त्याच्यात जर अशा घटना होत असतील तर हे निंदनीय आहे. पण त्या पोलीस प्रशासनाने जे आम्हाला सहकार्य केलं, रात्री गावित मॅडम असतील त्यांच्यावर इतका लोड होता तरी त्यांनी आम्हाला खुर्ची, पाणी सर्व व्यवस्था करून बसून रात्री 2 वाजेपर्यंत आम्हाला हे करून त्यांनी ती कंप्लेंट नोंदली. आणि 12 जे सरांनी सांगितलं की तुम्ही आश्वस्त व्हा, तुमचा चेहरा पाहून मी सांगतो तुमचे गुन्हेगार संध्याकाळपर्यंत मिळतील म्हणजे मिळतील. आणि ते त्यांनी करून दाखवलं. त्याबद्दल मी सर्व सहकारी यांचं पुन्हा आभार व्यक्त करतो. आणि भविष्यात असं काही घटना घडू नये आपल्या शांतता साक्री शहरात मी प्रभू चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा सर्व डिपार्टमेंटचं, पत्रकार बंधूंचं, व्यापारी वर्गांचं, सर्व समाज बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. जे मला पाठबळ त्यांनी दिलं, त्या पाठबळाच्या हिशोबाने मी इतकी मोठी कंप्लेंट करू शकलो. इतक्या मोठ्या गुन्ह्याचं हे की याच्या पुढे या कोणाला हा त्रास होणार नाही इतकी मी हिंमत दाखवून मी की मी एकटा आणि माझ्या मागं कोण नाही. माझी तिची भ्रम आहे ते आज फुटला. आणि जो जनसागर मला माझा सपोर्ट केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचा आभार व्यक्त करतो.